पाहतात तो विक्षिप्तपणा तुम्ही करणं म्हणजे त्या धर्माचा त्या परमार्थाचा घात करणं आहे. विठाला मी असंही ऐकलंय की आमच्यातल्या काही लोकांना फार भूक लागते म्हणे आणि एकादशीला ते भाकरी मागतात. नका मागू लोकांना, लोक शिव्या देतील तुम्हाला पाठीमागे, नका मागू. नाही म्हणजे भूक लागली आम्हाला, फार वाजवलं म्हणून भूक. आमचे चव्हाण महाराज नाही मागत, पण नाही फार वाजवलं म्हणून एकादशीला भाकरी मागितली. हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, 100% चुकीचं आहे. त्या सामान्य वारकऱ्यांनी काय म्हणून आदर्श घ्यायचा आमचा, काय म्हणून कोणतं, आणि मग पालन, आणि ती पालनाची जबाबदारी कीर्तनकार म्हणून माझी सर्वात पहिली, टाळकरी म्हणून तुमची दुसरी, आणि मग यांची तिसरी. पण जर आपण फक्त सांगायलाच आलो आणि यांनीच पालन करायचंय, लोक काही एवढे वेडे नाही. त्यांच्या लक्षात येतं की बहुतेक हे सुद्धा गपोल शंक दिसतात, लोक समजून घ्यायला लागलेले आहेत. हे सांगतात पण यांच्याकडे जर त्या विषयाचं कुठलंच आचरण नसेल, कुठली त्या विषयाची काही साधनाच नसेल, तर मग यांच्याही वचनावर विश्वास ठेवायला. तेव्हा त्या माणसानं भाकरी मागितली, त्याला ते वारकरी म्हणाले, अहो तुम्ही भाकरी खाताय आणि आम्हाला एकादशीचं महत्व सांगताय. तो म्हणला एकादशी हा माझ्या अभ्यासाचा विषय आहे, मी काही वारकरी नाही, मी काही माळकरी नाही, त्याच्यामुळे मी भाकरीच खातो, कारण मी एकादशीवर PhD केली आहे. एकादशीवर PhD करणं वेगळं, आणि इथे बसलेले माझे अनेक आई वडिलांसारखी माणसं आहेत की ज्यांनी आयुष्यभरामध्ये एकही एकादशी कधी मोडली नाही, असंख्य माणसं इथं अशी बसलेली आहे. मला वाटतं त्या व्याख्यान करणाऱ्यापेक्षा आमचा राबणारा शेतकरी दिवसभर जनावरासारखं काम करतो, पण तरी संध्याकाळी मुलभर शेंगदाणे खाऊन झोपतो, आपलं व्रत तो पूर्ण करतो, तो श्रेष्ठ नाही का? हे पालन महत्वाचं आहे. विठाला एका गावामध्ये सप्ताहाची मीटिंग सुरू झाली आणि गावातला एक जण उभा राहिला बोलायला, म्हणजे तो बोलण्यामध्ये जरा हुशार होता म्हणून बोलायला उभा राहिला. नाही, काही माणसं बोलतातही आणि चांगलं काम करतातही, काही फक्त बोलतात, त्याच्यातला तो होता. गावची सप्ताहाची मीटिंग आणि तो बोलायला उभा आहे. त्यानं सांगितलं, बंधूंनो 25वं वर्ष आहे, रौप्य महोत्सव आपल्याला योगदान द्यावं, मोठा कार्यक्रम आहे, एवढं सगळं नियोजन आहे, त्याशिवाय हे होणार नाही. आणि हे सगळं झालं, मग गावातले लोक बिचारे प्रभावित झाले. कुणी सकाळच्या नाश्त्याची सोय घेतली, कुणी दुपारच्या पंक्तीला योगदान दिलं, कुणी सायंकाळच्या पंक्तीला योगदान दिलं, कुणी अन्य मोठमोठे खर्च विभागून घेतले, कुणी आपापल्या परीनं छोटं मोठं योगदान दिलं. पण एका जणाच्या ध्यानात आलं, ते म्हणाले, का तुम्ही आम्हाला सगळ्याला वाटून दिलं, पण तुमच्या वाट्याला काय, पण आपल्याला काय शक्य आहे बा? मला वाटतं हा बिनलाजेपणा आहे. माझ्याकडे त्याच्यासाठी थेट शब्द एवढाच आहे, थेट शब्द. याला काय अर्थ आहे? याला तुम्ही इतरांना त्या सेवेमध्ये आणि तुमचं काहीच योगदान नाही. मला असं वाटतं अशा पद्धतीचा भाषण करणारा कधीही उभा करू नये, अन्यथा कार्य फार काळ चालत नाही. आणि म्हणून बोले पैसा चाले त्याची वंदावी. आम्हाला आमचे गुरुवर्य सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, मला आठवतं 1993 साली मी त्यांच्याकडे 12वी झाल्यानंतर या शिक्षणासाठी गेलो आणि 2 वर्षामध्ये त्यांनी मला सेक्रेटरी होण्याची जबाबदारी दिली की तू आता सेक्रेटरी, हे सगळी 60-70 मुलं आहेत, त्या मुलांची सगळी व्यवस्था पाहायची, आल्या गेल्या लोकांचं असेल काय जी कामं, त्या सेक्रेटरी नेमला जायचा एक त्या मुलांमधून. आणि मला महाराजांनी सांगितले, काम करायचं बा, तू सेक्रेटरी आहे, तुला आता या सगळ्या मुलांकडनं कामं करून घ्यायची, पण पहिल्यांदा एक काम तुझ्या वाट्याला पहिलं घेऊन टाकत जा, तर हे तुझं ऐकतील. तू जर रिकामे हात हलवत फिरला आणि त्यांना दिवसभर म्हणत राहिला की काम करत राहा, तर त्या पोरांना वाटेल हा आमच्यातलाच आहे, आमच्याच वयाचा आहे आणि आम्हाला काम सांगतो म्हणजे. तेव्हा तू तुझ्या वाट्याचं काम अगोदर बिनचूकपणे जर केलं तर तुझा सेक्रेटरीपणा हे खपवून घेतील, अन्यथा मी कीर्तनाला गेल्यावर तुला झोडून काढतील. हे त्यांनी शिकवलं. विठाला आम्ही जर पालनाला आमच्यापासून सुरुवात केली
मी आपल्याला अनुभवच सांगतो, छोटे छोटे अनुभव. मला काही फार मोठं काही सांगायचंही नाही, सांगताही येत नाही. आम्ही वेगवेगळे समारंभ करत असतो. तुम्ही जसा हा किती सुंदर देखणा समारंभ मुरंबी गावामध्ये केलाय, फार सुंदर आहे. असेच आम्हाला छोटे मोठे कार्यक्रम करण्याची थोडी आवड आहे, सवय आहे, ती आवड आहे. आणि मग असा समारंभ करत असताना असा एक मोठा समारंभ होता आणि आमच्यातले एक सज्जन आले आणि त्यांनी माईक घेतला. हो थांबा थांबा, उठू नका, अमुक नका, खूप सूचना करायला लागल्या. मी म्हटलं इतक्या सूचनांची गरज नाहीये. कार्यक्रम करत असताना या समाजाला आवरण्यासाठी एवढ्या सूचनांची गरज नाही. फक्त आपण आपली शिस्त पाळायची, म्हणजे ते त्यांची शिस्त पाळतात. मग ते मला म्हटले कसं काय? म्हटलं 9चं कीर्तन आहे, 8:45ला भजन सुरूच झालं पाहिजे. आपली शिस्त आपण पाळायची. 11चं आहे ना, 11ला ते संपलं पाहिजे. सकाळचं आमच्याकडे आम्ही अजूनही पारायण सकाळी सुरू करताना वाचक मंडळी या एवढी सुद्धा सूचना करत नाही. तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, आम्ही ठरवलेलंच आहे सूचना करायची नाही. 7 वाजले की लगेच प्रार्थना सुरू करून पारायण सुरू. कोण आलाय कोण न आलाय तिकडे पाहत बसायचं नाही. दुसऱ्या दिवशी ते म्हणतात अरे हे काय आरोळी देत नाही, आपण 7ला 5 मिनिट कमी असताना या. लोकांना जर चांगल्या सवयी लावायच्या असतील तर आपण आपल्याला जर चांगल्या सवयी लावून घेतल्या तर लोकांना चांगल्या सवयी आपोआप लागतात. समाज हा खूप सुज्ञ आहे, समाज हा खूप सहाय्य करताय, याचा अनुभव आम्ही वारंवार घेतलेला आहे. विठाला आता इथे किती मगाशी आमच्या तुकाराम अण्णांना मी म्हटलं बसा 2 मिनिटं, ते म्हणलं नाही 8:45 वाजले मी सुरू करायला. काही ठिकाणी आम्ही पाहतो 9चं कीर्तन असतं आणि 9:15 पर्यंत आमचे गायक वादक चहा पीत बसतात तिकडे कुठेतरी. दिवसभर तुमचे 12 तास मोकळेच होते, आणखी तुम्ही 8:45ला इथे या मंडपात येऊ शकत जर नसाल तर मला वाटतं शिस्त आपण बिघडवतोय. आणि आपल्यापासून बिघडली की मग इकडे बिघडायला, मग यांना बोलायला आपल्याला कोणताही हक्क राहत नाही, नैतिकता राहत नाही. मग कीर्तन उशीर झाला आणि एखादा माणूस उठला, मग त्याचं चुकलं का? त्याचं काय चुकलं? आम्ही माणसं चुकली की त्यांच्यावर तोडसूक घेतो. म्हणजे एका गावामध्ये एक असा कथाकार होता, जरा माणसाची चुळबुळ, आता अडचण असते, कोणाचा गुडघा दुखतो, कोणाची पाठ दुखते, मान दुखते, थोडंफार आपणही सहन करून घेतलं पाहिजे. इतकंही तंतोतंत लगेच. पण काही माणसांना ते इथं उभं राहिलं की मग जणू काही मी हेडमास्टर आहे आणि मग ते असं ते गाजवण्याची एक माणसाची प्रवृत्ती असते ना, अधिकार गाजवण्याची. इकडे पहा तिकडे पहा, असं करू नका, हातपाय हलवू नका, उठू नका. तुम्ही सांगत राहा ना, कशाला काय करता, लोक ऐकतील. तुम्ही सांगा मन लावून, म्हणजे ते अजिबात काही करणार नाही. मग काही माणसं इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा, असं करू नका, तसं करू नका, सारख्या सूचनाच त्या कीर्तनवर. असाच तो माणूस एक कथाकार, पोथी सांगणारा. जरा कुणी जर हातपाय हलवलं ना, तो म्हणायचा तुम्हाला इतकाही वेळ शांत बसता येत नाही. नंतर तर त्यानं काय केलं, एक मांजर पाळला आणि ते मांजर तो घेऊन यायचा पोथी सांगायला. आणि त्या मांजरानं काय करायचं, आलं की शांत बसायचं. तो नंतर दिवा त्याच्या डोक्यावर ठेवायचा पोथीवाला. आता दिवा खाली ठेवून पोथी वाचली काय, मांजराच्या डोक्यावर काय. पण प्रभाव टाकायचा म्हणलं की कोण कशातून प्रभाव टाकायचा, त्यानं मांजराच्या डोक्यावर दिवा ठेवला आणि मग पोथी वाचायचा. आणि जर का एखाद्या श्रोत्यांना, आता आमचा एखादा तरुण भाऊ आहे, त्याला सवय नाही फारशी, झाली हालचाल, हे मांजर तुझ्यापेक्षा बरं आहे, हे मांजरावरून त्याला तो हिनावून बोलणार. आता आमचा एक तरुण मित्र असा होता, तो म्हणला या महाराजाची खोडच मोडायची. ते सारखे आपल्याला घालून पाडून बोलतायत, हिनावून बोलतात. आणि मांजर माझ्यापेक्षा बरं, मांजर माझ्यापेक्षा बरं. तोही पोरगा पिलंगरच होता. त्यानं काय केलं, घरी गेला आणि फार प्रयत्न करून उंदर पकडले. कवळे उंदर, छोटे छोटे. आणि एका कापडाच्या पिशवीमध्ये असे व्यवस्थित ते बांधून तो घेऊन आला. तो त्या दिवशी पुन्हा प्रवचनाला आला, पोथीला आला. मागं बसायचा दरवेळेला, पण तो म्हणला आज पुढंच बसू, आज आपल्याला मजा पाहिजे. काय हे महाराज सारखं असं बोलत राहतात, अपमान करतात श्रोत्यांचा. मला असं वाटतं श्रोत्यांना अडचणीत टाकणं आणि श्रोत्यांचा अपमान करणं हे 2 दुर्गुण वक्त्यानं सोडले पाहिजे. श्रोत्यांना अडचणीत टाकणं, वेगवेगळे कधी कधी असे उभीचे प्रश्न विचारतात. कशाला? लोकांना माहिती असतं तुमच्या पुढे कशाला बसले असते. तुम्हाला जे येतं ते सांगून मोकळे व्हा. लोकांना अडचणीत कशाला टाकतात? लोकांना अडचणीत टाकणं आणि लोकांना अवमानित करणं हे वक्त्यांनी सोडलं पाहिजे.
आणि वारकरी वक्त्यावर तर लोकांची फार मोठी श्रद्धा आहे. चुकलं तर त्यावेळेला जरूर समजून सांगा. पण आम्ही वक्त्यांविषयी काय भाव ठेवायचा हे 750 वर्षापूर्वी आचारसंहिता माऊलींनी दिली. प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती आणि मी तुम्हाला अर्चित असे भक्ती, हा भाव आमच्या वक्त्याच्या नेहमी ध्यानात असायला हवा. विठाला अशी अडचण निर्माण करे. आमच्याकडे घडलेला प्रसंग मी तुम्हाला गंमत म्हणून सांगत नाही, घडलेला प्रसंग. एक मान्यवर कीर्तनकार आले. काय होता होता विषय कसा आला माहित नाही. आणि मग विषय असा आला, म्हणाले कोंबडी अगोदर का अंडा अगोदर. एक जण म्हणला अंडा अगोदर, कारण अंड्याशिवाय कोंबडी कसं काय होईल. दुसरा म्हणला नाही नाही, कोंबडीशिवाय अंडा कोण देईल. कोणी म्हणायचं अंडा अगोदर, कोणी कीर्तन त्या कोंबडीतून अंड्यातच गुंतलं तिथे. आम्ही ते डोक्याला हात लावला, टाळ घेऊन उभे होतो. म्हणलं यांना काय सांगायला बोलावलं, हे कीर्तन पुढे जाऊन अडत काय सांगा. एक श्रोता बिलंदर होता, तो मागून उठला. तो म्हणला महाराज खुरडा अगोदर, आता पुढचं कीर्तन सांगा. आम्ही मनात म्हणलो बरी जिरली का. समाजाचा अंत पाहू नका. समाजात पिलंदर माणसं, हे पिलंदर होतं ते उंदर घेऊन आलं हे मात्र. आणि मग ते पुढे येऊन बसलं. महाराजांनी पुन्हा पोथी वाचायला, त्या मांजराच्या डोक्यावर दिवा ठेवला. पोथी वाचायला, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुशेष. आता गरज नव्हती तरी त्यांना हातपाय हलवले. तो म्हणला आपल्याला बोललेच पाहिजे ना. त्यानं उगीच मांडी मोडली. मांडी मोडल्यावर अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला, या मांजरा एवढी सुद्धा एकाग्रता तुमच्याकडे नाही. माणसाच्या जन्माला आला, हे मांजर बरा तुमच्यापेक्षा. तो वाटच पाहतो. त्यानं हळूच आपली त्या पिशवीची दोरी सोडली. ती उंदरा अशी तिथे काढून, त्या उंदराचा वास मांजराला आल्याबरोबर मांजरानं जे आतापर्यंत डोळे मिटले होते ते पटकन कुठे आणि उंदीर पाहिल्यावर मांजरानं जी उडी मारली म्हटलं त्या उंदराकडे. तो दिवा महाराजांच्या डोक्यावर डोंबल्यावरच पडला म्हणा की डोक्यावर. म्हणजे मांजर उंदराच्या मागे आणि दिवा महाराजांच्या डोक्यावर. पण ही फजिती का झाली, कारण श्रोत्यांना नेहमी अवमानित करणं. मला असं वाटतं आपल्याला पालन आपल्यापासून केलं पाहिजे. मोठा अधिकारी ज्यावेळेला त्याच्या वेळेचं पालन करतो, त्याचा कर्मचारी सुद्धा त्याला वेळ सांगावी लागत नाही. पण अधिकारी पार्ट्या जोडत कसा बसणार आणि कर्मचाऱ्याला म्हणणार की तू वेळेवर का आला नाही. मला वाटतं अशानं कोणती व्यवस्था चालत नाही. म्हणून कीर्तनकार म्हणून, घरधनी म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून, एखाद्या धर्माचा धर्माचार्य म्हणून, एखाद्या व्यवस्थेचा प्रमुख व्यवस्थापक म्हणून, मुख्य माणसाला यद्यत आचरती श्रेष्ठ तत्तत एव इतरो जनाः. गीतेनं आम्हाला सांगितलं इतर जनांसाठी जो कोणी श्रेष्ठ आहे, जो कोणी प्रमुख आहे त्याला अगोदर आणि मार्गाधारे वर्तावे. विश्व हे मोहरे लावावे, अलौकिका नहावे लोकांप्रती. म्हणून तुकोबाला म्हणतात ना, वास्तविक आमच्या महात्म्यांना स्वतःला कोणतंच कार्य उरलेलं नसतं. या भूलोकात ते येतात ना, त्यांना नामस्मरण करण्याची गरज आहे ना त्यांना तीर्थयात्रेची गरज आहे. कारण तृप्ती झाली या जैशी साधने सरती अपयशी. पण सामान्य लोकांसाठी ते महात्मे नाही. नाही, प्रभू परमात्मा सुद्धा जेव्हा अवतार घेतो सामान्य लोकांसाठी तोही काही गोष्टी आपल्या वर्तनातून आदर्शवत करून दाखवतो. महात्मे सुद्धा अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी तैसे संत जगी जगी तैसे संत जगी. We are
संत जगी क्रिया करो दावी. त्या संत महात्म्यांना सामान्यांसाठी आचरण करून दाखवावं लागतं. आणि म्हणून वारीची गरज नसणारे माऊली खांद्यावर पताका घेऊन माझे जीवीची आवडी पंढरपुरा नेन गुडी असं म्हणतात. त्यावेळेला त्यांचा भाव हाच असतो की सामान्यांसाठी हा आदर्श आपण ठेवला पाहिजे. तेव्हा धर्माच्या बाबतीमध्ये धर्म प्रचार कसा होईल? फक्त तो पोस्टरबाजीतून होणार नाही, फक्त तो समारंभांमधून होणार नाही, तर तो आम्हाला आमच्या जीवनात पालन करावं लागेल. आणि हिंदू धर्म म्हणून आमच्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आमच्या देवघरामध्ये आम्ही प्रत्येकाला निदान 5-10 मिनिट तरी दिले पाहिजे त्या देवांचं दर्शन करणं असेल. एखादी पोथी तुम्हाला जी कुठली आवडते, आमच्या तरुण बांधवांना हनुमान चालीसा आवडते, म्हणत जा, दररोज हनुमान चालीसा म्हणा. वारकऱ्यांनी हरिपाठ म्हणावा, ती त्याची संध्याच असते. ज्याला संस्कृत वाचता येतं त्याने एखादा गीतेचा अध्याय तरी म्हणावा, तो वाचावा. मी असं ऐकलंय खात्रीशीर की डॉक्टर अब्दुल कलाम साहेब हे दररोज त्यांच्या दिवसाचा प्रारंभ निदान गीतेचे काही श्लोक वाचून मग करायचे. किती काही असले तरी किमान 10 श्लोक ते वाचायचे, अर्थासह वाचायचे. आणि त्यांचं म्हणणं असं होतं की जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ग्रंथातून आपल्याला मिळतं. डॉक्टर अब्दुल कलामांसारखे शास्त्रज्ञ जर शास्त्र चुकत नाही, आम्ही तर शास्त्रापासून दूर का जाऊ? आम्हाला तर ते शास्त्र फार महत्वाचं आहे ना. आणि म्हणून आम्हाला हा धर्म अशा रीतीनं देवपूजा करणं, ग्रंथ वाचन करणं, वडीलधाऱ्यांचा आदर करणं, मुक्या प्राण्यांवर दया करणं, सण समारंभ उत्सव यामध्ये आपलं योगदान देणं, समाजातल्या गोर गरीब, मला तर असं वाटतं की ज्याच्याजवळ जी क्षमता आहे त्यानं ती सदुपयोगात आणावी, म्हणजे धर्म कार्य होईल. ज्याच्याजवळ जी क्षमता आहे, कुणाकडे शारीरिक शक्ती आहे, मग तुमच्या शारीरिक शक्तीचा उपयोग असा करा की जेणेकरून काही सेवा होईल, काही सत्कार्य त्याच्यातून. शारीरिक क्षमतेचा उपयोग दुर्बळाला त्रास देण्यासाठी होऊ नये. रावणाकडेही शारीरिक शक्ती होती आणि हनुमानजींकडेही शारीरिक शक्ती होती. पण आज आपण जर पाहिलं तर त्या रावणाचं दरवर्षी दहन केलं जातं आणि हनुमंताचं मात्र सतत पूजन केलं जातं. मग दोघही शक्ती संपन्न होते. एकाचं दहन आणि एकाचं पूजन हा फरक कशामुळे पडला? तर एक शक्ती विघातक होती तर एक शक्ती विधायक होती. रावणानं सतत आपली शक्ती नवग्रहांना पुढे पालथच घाला, देवांना कुठे बंदीगृहातच ठेवा, सीतेला कुठे चोरूनच न्या. म्हणजे त्यानं आपली शक्ती कधी चांगल्या कामासाठी वापरलीच नाही. उगीच विनाकारण मोटरसायकलच आडवी रस्त्यात लावून ठेवा, रावणानं केलंय. मी आपलं नाही सांगतो. विनाकारण एखाद्या वडीलधाऱ्या माणसाला अरे तुरेच बोला, मला वाटतं इथे जमलेला माझा कोणताही बंधू तसं वागत नसेल, पण तसं वागू नका बंधू. तुमच्या शक्तीचा तो सदुपयोग नाहीये. तुम्हाला फार मोठी देणगी आहे. हे तारुण्य म्हणजे फार मोठी देणगी आहे. आणि या तारुण्याचा जर सदुपयोग करता आला तर छत्रपतींसारखा इतिहास तयार होतो. विठाला परमार्थाची एका वाक्यात व्याख्या मी करतो. मला आजही पुन्हा ती करायची आहे की आपापल्या क्षमतेचा सदुपयोग म्हणजे परमार्थ. बस एवढंच एक वाक्य झालं आजच्या कीर्तनातला. आपापल्या क्षमतेचा, कारण क्षमता प्रत्येकाची भिन्न आहे. कुणी ज्ञानानं समृद्ध आहे तर कुणी गुणानं समृद्ध आहे, कुणी धनानं समृद्ध आहे तर कुणी शक्तीनं समृद्ध आहे, कुणी बुद्धीनं समृद्ध आहे. वेगवेगळी क्षमता परमेश्वरानं प्रत्येकामध्ये दिलेली आहे. कोणाला काहीच दिलं नाही असं अजिबात नाही. प्रत्येकाला काही ना काही दिलेलं आहे. आणि त्या क्षमतेचा जर आम्हाला सदुपयोग करता आला तर तो परमार्थ होईल. आणि तो सदुपयोग करणं म्हणजेच पालन करणं आहे. तुकाराम महाराज म्हणतात, होय असाच धर्म आम्हाला पालन करायचं आहे. धर्माचे पालन करणे पाखांड हा मुद्दा महत्वाचा आहे. कारण जे चुकीचं आहे त्याला चुकीचं म्हणण्याचं धाडस दाखवल्याशिवाय चांगलं ते पटेल कसं? पाखंड खंडन करणं म्हणजे जे चुकीचं आहे त्याला धाडसानं चुकीचं म्हणणं. तर चुकीच्या गोष्टीला जर आपण चुकीचं म्हणणार नसू तर चांगल्या गोष्टी त्याची प्रतिष्ठा वाढेल कशी? म्हणून करणे पाखंड खंडन. महाराज म्हणतात, हेची आम्हा करणे का बीज वाढवावे नाम विढोबा.
हेच लम्हा करणे काम बीज वाढवावे ना. तुकाराम महाराज म्हणतात, होय हेच आमचं काम आहे. प्रत्येकाचं काही ना काही ठरलेलं काम असतं आणि आपापल्या कामाशी प्रामाणिक राहणं ही फार मोठी एक आपली जबाबदारी असते. शेतकऱ्याचं जसं काही एक मुख्य काम आहे, अधिकाऱ्याचं जसं काही एक मुख्य काम आहे. आणि गीतेनं आम्हाला हे सांगितलं, स्वे स्वे कर्मण्य विरत संसिद्धीं लभते नरः. संतांचं काम काय? अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. संतांचं काम काय? ध्येय काय? तर सेवितो हा रस वाटितो आणि काम. म्हणजे भक्ती स्वतःही करणं, इतरांनाही ती भक्ती देणं, त्यांच्याकडनं ती करून घेणं. तेव्हा या पद्धतीनं भगवान परमात्म्याची नामभक्ती जगामध्ये प्रसारित जर केली तर त्यातूनच धर्म उभा राहू शकतो. महाराजांची कल्पना अतिशय महत्वपूर्ण आहे आणि ज्ञानोबारांनी पूर्वी आम्हाला ही सांगितलेली आहे. ज्ञानोबारा म्हणतात की निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारू गडगडा. हा आमचा प्रथम धर्म आहे. कारण धर्माची काही महत्वाची अंग जपली की तो धर्म जपला जातो. जसं इतर धर्मांनी त्यांची प्रार्थना जपलेली आहे, त्यांची उपासना जपलेली आहे, आपल्या धर्माची तर ही गोष्ट फार पुरातन आहे. वारकऱ्यांसाठी वारी करणं ही एक आपली महत्वाची उपासना आहे. एकादशी करणं आपली उपासना आहे. दररोजची देवपूजा करणं आपली उपासना आहे. ग्रंथ वाचन करणं ही आपला सेवेचा एक भाग आहे. जे काही नाम आपल्याला आपल्या सद्गुरूने दिलं असेल त्या नामाचं पठन करणं हा आपला एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून बीज वाढवावे नाम. पण हे काम करताना तुला तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. महाराज म्हणतात, कधी कधी चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी आम्हाला कठोर शब्दांचा प्रयोग करावा लागतो, पण नाईलाज आहे, तेच शस्त्र आहे. कारण महाराज म्हणतात, आमच्याकडे शब्द हेच धन आहे आणि शब्द हेच शस्त्र आहे. कधी कधी आम्ही या शब्दाचा शस्त्र म्हणूनही उपयोग करतो, कारण यातून जर काही बरं होणार असेल तर काही कठोर शब्दांचा उपयोग महाराज म्हणतात करावा लागतो. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. मग हे काम करताना महाराज म्हणतात, आम्ही मात्र कोण लहान कोण मोठा, कोण गरीब श्रीमंत हा निवाडा करत नाही. योग्य गोष्टी सांगत असताना कुठलीही भीड न ठेवता, नाही भीड भर, नाही भीड भर, नाही भीड भर, नाही भीड भर, नाही भीड
श्याम करने कमा श्याम करने कमा